असं आहे की मी परवा DPDC मीटिंगमध्ये मी एक प्रस्ताव मांडला होता आणि ज्यामध्ये आता हा जनताचे आंदोलन झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये सबर्बन मुंबईची प्रत्येक विधानसभामध्ये जनसुरक्षा समितीचा प्रस्ताव पारित केला। त्यामध्ये महानगरपालिकाचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, कलेक्टर ऑफिसचे अधिकारी आणि 3 NGO हे सर्व निर्णय मी आपले मार्फत मुंबईकरांना निवेदन करतो, ज्याने ते समितीमध्ये काम करायचे आहे ते मुंबई सबर्बन कलेक्टरकडे आपलं नाम पाठवावा। हा समिती 10 दिवसामध्ये गठीत होईल। हा समिती शोध करून फर्जी ज्याने राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे किंवा सरकारी जमीन पर कब्जा केलेला आहे ते सर्वांनी शोधून स्थानिक पोलीस स्टेशनवर त्यांची रिपोर्ट करणार आहे। नंतरची कारवाई पोलीस स्टेशन करणार। बांगलादेशी कोणाने आणले सर्वांना माहीत आहे। बांगलादेशीने कोणी प्रोत्साहन देतात ते पण सर्वांना माहीत आहे। ज्याने पत्र लिहिला होता की याकूब मेमूनने फाशीची सजा माफ करावा तेच लोक यांच्या मागेमध्ये आहे। आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि राहणार। सुषमा अंधारे यांनी देखील एक वक्तव्य केले की गृहमंत्री हे फडणवीस असताना त्यांचं हे अपयश पाहायला मिळते। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की आमच्या माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून लाभले। त्यांच्यापेक्षा जे माझे नेते आहे म्हणून नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांच्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि दूरदर्शी आणि महाराष्ट्र हित जोपणारा असा मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही। मी सर्व जे काही पंडितावर आणि भविष्यवक्तावर विश्वास करतो ते सर्वांना सोडून फक्त संजय राऊतकडे जायचा। धन्यवाद। मैं प्रोटेस्ट नहीं कर रहा हूँ, गिरगांवकर प्रोटेस्ट कर रहे हैं। वो मेरे वोटर हैं, उनके कारण मैं आमदार बना हूँ, उनके कारण पार्टी ने मुझे टिकट दिया, उन लोगों ने मेरे को चुन के दिया, इसके कारण मैं मंत्री बना। तो मेरी जिम्मेदारी है उनकी हर बात जो कि जायज़ है उसमें उनके साथ में खड़ा रहूं। अच्छा हुआ कि मुंबई बच गई, मुंबई के लोगों ने समझदारी की कि उनको ये आने नहीं दिया, नहीं तो मुंबई में भी क्या होता भगवान मालिक है। हे आम्हाला माहीत होता की त्यांच्या मनामध्ये काय, त्यांचा हिंदूवाद किती खोटा आहे ते सर्वांना माहीत होता, म्हणून मुंबईकरांनी त्याने नकारला। आज जे काही मालगावमध्ये झाला आहे, मुंबईकर सजग न राहिले असते तर हा मुंबईमध्ये पण झाला असता। सर, मालेगावमध्ये महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो महापौरांनी लावलेला आहे, कसं बघताय सरकारने याबद्दल? हा निंदनीय गोष्ट आहे। टिपू सुलतान एक ते आक्रमणी होता, त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण भारत आहे। त्याने कोणाने त्यांची पूजा करायची असेल, त्यांच्या मानाचे असेल तो त्यांचे जन्मस्थान जिथे आहे तिथे जायचं। हो गया अभी अधिकारियों से ले लो जरा। मुंबईतील चनी रोड पुलाकरता भाजप आक्रमक झाल्याची ही बातमी। 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाण पूल हा पाडण्यात आलेला होता। नवीन उड्डाण पूल उभारणीला आता मात्र विलंब होताना दिसतोय। या सगळ्यावर आपली नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।